नमस्कार विद्यार्थी मित्र हो. स्टडी MPC यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सराव प्रश्नसंचाचा हा 11वा भाग आहे. या भागामध्ये आपण महत्त्वपूर्ण असे 20 प्रश्न पाहणार आहे, ज्यामध्ये 10 प्रश्न तुम्हाला चालू घडामोडी या विषयासंदर्भात पाहायला मिळणार आहे आणि 10 प्रश्न भूगोल या विषयासंदर्भात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असे जे MCQ आणि PIQ मिक्स असतील भूगोलासंदर्भात आणि चालू घडामोडी या 2-3 दिवसाचे आपल्याला पाहायला मिळते. इम्पॉर्टन्स आहे, एक एक प्रश्न इम्पॉर्टन्स आहे. सो स्किप न करता पूर्ण लेक्चर पहा. जर तुम्ही स्टडी MPC चॅनलला नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील येणाऱ्या प्रत्येक लेक्चरचे अपडेट मिळवण्यासाठी शेजारी बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक लेक्चरचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल. ओके, सो आपण लेक्चरला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, भारतातील कोणत्या एकमेव राज्यात आशा कामगार कार्यरत नाही? महत्त्वपूर्ण असा क्वेश्चन आहे, थोडा फिरवून विचारण्यात आलेला आहे. भारतातील कोणत्या एकमेव असं राज्य आहे त्या राज्यात आशा कामगार कार्यरत नाहीत? ओके, अ मिझोराम, ब कर्नाटक, क राजस्थान आणि ड गोवा. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, गोवा राज्यामध्ये असे एकमेव राज्य आहे भारतातील, त्या राज्यामध्ये आशा कामगार कार्यरत नाहीत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. आणि सर्वाधिक कार्यरत राज्य आहेत आशा कामगार तर आपल्याला पाहायला मिळतं उत्तर प्रदेशमध्ये 1,63,000, त्यानंतर बिहार राज्यामध्ये 89,437 आशा कामगार कार्यरत आहेत आणि त्यानंतर मध्य प्रदेश राज्याचा क्रमांक लागतो, जवळपास 77,531 आशा कामगार कार्यरत आहेत. ओके, देशातील 10.4 लाख अशा कामगारांपैकी सर्वाधिक आशा कामगार कार्यरत अशी पहिली 10 राज्य आहे उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश. यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो फिरवून, सर्वाधिक आशा कामगार कार्यरत राज्य कोणतं आहे तर उत्तर प्रदेश, किंवा तुम्हाला सिक्वेन्स विचारला जाऊ शकतो. ओके, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर क्वेश्चन दुसरा पहा, 2022ची हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियन्स स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे? महत्त्वपूर्ण आहे. अ हरियाणा, ब झारखंड, क उत्तर प्रदेश आणि ड मध्य प्रदेश. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, हरियाणा राज्याने झारखंड राज्याचा 2-0 पराभव करून ही चॅम्पियन स्पर्धा जिंकलेली आहे. हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धा 2022चे विजेतेपद आहे ते हरियाणा राज्याने मिळवलेलं आहे, झारखंड राज्याला पराभूत करून. ओके, क्वेश्चन तिसरा पहा, दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेशाच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? नुकतेच त्या राज्याच्या राज्यपालाने राजीनामा दिलेला आहे, त्या पदी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, सो नवीन राज्यपाल कोण आहेत दिल्लीचे? अ अनिल बैजल, ब विनय कुमार सक्सेना, क संदीप महापात्रा, ड विजयसिंग यादव. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच त्यांनी राजीनामा दिलेला आहे अनिल बैजल, त्यांच्या जागी आता विनय कुमार सक्सेना हे दिल्लीचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांची. ओके, महत्त्वपूर्ण आहे. दिल्लीचे नवीन राज्यपाल कोण आहेत? विनय कुमार सक्सेना. ओके, क्वेश्चन चौथा पहा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. पर्यावरण या अँगलने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, यापूर्वी सुद्धा यावरती प्रश्न आलेला आहे. राष्ट्रीय जैव इंधन धोरण 2018 मध्ये सुधारणा करून कितीपर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे? म्हणजे या धोरणानुसार 2018 मध्ये पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित करण्याचे जे लक्ष्य होतं ते लक्ष्य आता चेंज करण्यात आलेलं आहे. सो अ 2030, ब 2027, क 2025, ड 2023. या अगोदर 20% इथेनॉल मिश्रणचं लक्ष्य आहे, मिश्रित लक्ष्य प्राप्त करण्याचं लक्ष्य होतं 2030 होतं. सो आता ते चेंज करून या धोरणामध्ये सुधारणा करून आता ते 2025 पर्यंत प्राप्त करायचं आहे. ओके, महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न पाचवा सुद्धा इम्पॉर्टन्स आहे. देशातील पहिली हायपरलूप विकसित करण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणत्या IITशी भागीदारी केली आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. हायपरलूप प्रोजेक्ट राबवणार आहे. सो हा प्रोजेक्ट भारतीय रेल्वेने कोणत्या IITशी भागीदारी केलेली आहे? भारतीय रेल्वेने अ मुंबई IIT, ब मद्रास, क खरगपूर, ड कानपूर. सो या प्रश्नाचं उत्तर आहे मद्रास IITशी भागीदारी करून हा प्रोजेक्ट भारतीय रेल्वे राबवणार आहे. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे, विकसित केला जाणार आहे दोघांच्या भागीदारीनुसार, भारतीय रेल्वे आणि IIT मद्रास. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे.
6वा प्रश्न, खत क्षेत्रात सहकार्य करण्याबाबतचा करार भारताने कोणत्या देशाबरोबर केलेला आहे? खत क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याबाबतचा करार भारताने नुकताच कोणत्या देशाबरोबर केलेला आहे? अ. अमेरिका, ब. इटली, क. ब्राझील, ड. जॉर्डन. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जॉर्डन या देशाबरोबर खत क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याबाबत भारताबरोबर करार केलेला आहे किंवा भारताने या देशाबरोबर करार केलेला आहे. क्वेश्चन 7वा पहा, देशातील पहिला महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण ठरले आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. अ. भावना खान, ब. अवनी चतुर्वेदी, क. अभिलाषा बराक, ड. यापैकी नाही. सो देशातील पहिला महिला हेलिकॉप्टर वैमानिक आहेत त्या अभिलाषा बराक. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर स्वच्छ भारत मिशन अर्बन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023च्या 8व्या आवृत्तीची थीम काय आहे? ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. अ. क्लीन टू सिटी, ब. वेल्थ टू वेल्थ, क. नेशन टू क्लीन अर्बन आणि ड. सस्टेन टू अर्बन क्लीन. सो स्वच्छ भारत मिशन अर्बन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023च्या 8व्या आवृत्तीची थीम आहे वेल्थ टू वेल्थ. लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. 8व्या आवृत्तीची थीम काय आहे? वेल्थ टू वेल्थ. ओके, क्वेश्चन 9वा पहा, ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम कोणत्या राज्याच्या शालेय शिक्षण व्यवस्थेत समाविष्ट केला जाणार आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. अ. महाराष्ट्र, ब. नागालँड, क. ओडिसा, ड. हरियाणा. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ओडिसा राज्याच्या शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम समाविष्ट केला जाणार आहे. अभिनव बिंद्रा फाउंडेशन ट्रस्टच्या सहकार्याने ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारे भारताचा पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम लॉन्च करण्यात आलेला आहे. हा एक मूल्यावर आधारित अभ्यासक्रम आहे ज्याद्वारे तरुणांना उत्कृष्टता, आदर आणि मैत्री या ऑलिम्पिक मूल्यांची ओळख करून देण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. हा कार्यक्रम 2006 मध्ये विकसित करण्यात आला आहे. लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. क्वेश्चन 10वा पहा, इंडियन प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक 700 चौकार मारणारा पहिला खेळाडू कोण? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. अ. रोहित शर्मा, ब. शिखर धवन, क. डेव्हिड वॉर्नर, ड. विराट कोहली. या प्रश्नाचं उत्तर आहे शिखर धवन. या खेळाडूचे नावे इंडियन प्लेयर्स आहे. IPL मध्ये सर्वाधिक 700 चौकार मारणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे. त्यानंतर सेकंड प्लेसवर आहे डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलिया. त्यानंतर थर्ड प्लेसवर आहे विराट कोहली. ओके, क्वेश्चन 11वा पहा, भारतीय हवामान विभागाने भारतात किती ऋतू मानले आहेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. आतापासून भूगोल प्रश्न चालू झालेला आहे. अ. उन्हाळा, ब. पावसाळा, क. परतीचा मान्सून, ड. हिवाळा. पर्याय देण्यात आलेला आहे. अ मध्ये अ क, ब मध्ये अ ब आणि क मध्ये फक्त ड आणि ड मध्ये वरील सर्व. सो भारतीय हवामान विभागाने भारतात एकूण 4 मानण्यात आलेले आहेत. एक उन्हाळा, त्यानंतर पावसाळा, त्यानंतर परतीचा मान्सून आणि त्यानंतर हिवाळा. सो 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. उन्हाळा त्याचा पिरियड आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला जोडायला लावामध्ये तुम्हाला एका बाजूला ऋतू आणि ऋतूचा महिना किंवा पिरियड तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो या हंगामामध्ये उन्हाळा असतो मार्च ते मे, त्यानंतर पावसाळा जून ते सप्टेंबर, परतीचा जो मान्सून आहे तो ऑक्टोबर ते नोव्हेंबर असतो आणि हिवाळा आहे तो ऑक्टोबर ते फेब्रुवारी. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. भारतीय हवामान विभागाची जी स्थापना आहे ती 1875 मध्ये न्यू दिल्ली या ठिकाणी हेडक्वार्टर आहे. ओके, त्यानंतर क्वेश्चन 12वा पहा, भारतातील सर्वाधिक कोरडा भाग असणारे ठिकाण कोणते? ओके, ड्राय प्लेस. भारतातील अत्यंत ड्राय प्लेस म्हणजे आपल्याला साहजिकच डेझर्टचा एरिया येणार. ओके, अ. गांधीनगर, ब. लडाख, क. जैसलमेर, ड. जयपूर. सो यामध्ये डेझर्टमध्ये असणारे ठिकाण कोणतं आहे तर साहजिकच जैसलमेर सर्वाधिक डेझर्टमध्ये असणारं सर्वाधिक ड्राय ठिकाण आहे. लक्षात ठेवा, सर्वाधिक कोरडा भाग कोणता भारतातील आहे तो जैसलमेर आहे. लक्षात ठेवा. पर्याय 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क या प्रश्नाचं उत्तर आहे 12वेचं. ओके, प्रश्न 13वा पहा, मान्सून परतीच्या काळात सर्वाधिक पाऊस कोणत्या राज्यात पडतो? 10व्या पार्टमध्ये आपण मान्सून परतीच्या काळात महाराष्ट्रामधील कोणत्या विभागामध्ये पाऊस पडतो तर विदर्भ पाहिला आहे. आता ओव्हरऑल भारताच्या मान्सून परतीच्या काळामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारं राज्य कोणतं आहे? सर्वाधिक
मान्सून परतीचा पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो? ओके. अ पश्चिम बंगाल, ब आसाम, क महाराष्ट्र, ड तामिळनाडू. या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वाधिक मान्सून परतीचा पाऊस आहे तो तामिळनाडू राज्यामध्ये पडतो. लक्षात ठेवा, तामिळनाडू या प्रश्नाचं उत्तर आहे. 14वा प्रश्न, कोणता देश जगाचा कॉफी पॉट म्हणून ओळखला जातो? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. जगाचा कॉफी पॉट म्हणजे जगाचा सर्वाधिक उत्पादन घेणारा देश कॉफीचं, असा देश कोणता? ओके, त्याला जगाचा कॉफी पॉट असे म्हणतात. अ चीन, ब भारत, क इथिओपिया आणि ड ब्राझील. सॉरी, या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये सर्वाधिक कॉफी उत्पादनात अग्रेसर असणारा देश आहे तो म्हणजे ब्राझील आहे. लक्षात ठेवा, भारताचा याबाबत 7वा क्रमांक लागतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. सेकंड क्रमांक आहे व्हिएतनाम, थर्ड क्रमांक आहे तो कोलंबिया, फोर्थ आहे इंडोनेशिया, फिफ्थ आहे इथिओपिया, 6 आहे होंडुरुस आणि 7 आहे भारत. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, तुम्हाला सिक्वेन्स वाईज प्रश्न विचारला जाऊ. सो मूळची कॉफी ही जी मूळ वनस्पती आहे ती इथिओपिया या देशातील आहे. लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. कॉफी हे पीक कोणत्या देशातील मूळ वनस्पती आहे, अशा टाईपचा तुम्हाला ह्या अँगलने प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आफ्रिका या खंडामध्ये इथिओपिया हा देश आहे, त्या देशातील ही मूळ वनस्पती आहे. तर मग ब्राझीलमध्ये कशी गेली, तर फ्रेंच वसाहतवाद्यांनी 18व्या शतकाच्या प्रारंभी ब्राझीलमध्ये जे पारा राज्य आहे त्या पारा राज्यामध्ये कॉफीची लागवड केली आणि या कॉफीच्या मळ्यांनाच फजेंडॉस असे म्हटले जातं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कॉफीच्या मळांना कोणत्या नावाने ओळखलं जातं किंवा काय म्हटलं जातं? फजेंडॉस. ओके. क्वेश्चन 15वा पहा, खालीलपैकी कोणतं विधान चूक आहे? चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. अ भारतातील दुसऱ्या क्रमांकाची लांबीची नदी गोदावरी आहे. ब भारतातील फक्त नर्मदा आणि तापी या 2 नद्या खलदरीतून वाहतात. क नर्मदा नदी भारतातील सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. ड महाराष्ट्रातील किनारपट्टी रिया प्रकारची आहे. सो विधान कोणतं चुकीचं आहे? पहिलं स्टेटमेंट पाहूया. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची लांबीची नदी गोदावरी आहे का? बरोबर. पहिल्या क्रमांकाची आहे गंगा, त्यानंतर सेकंडवरती गोदावरी आहे. ब स्टेटमेंट पहा, भारतातील फक्त नर्मदा आणि तापी या 2 नद्या खलदरीतून वाहतात का? सो फक्त या प्रश्नामध्येच, या शब्दामध्येच घोळ आहे. तर ह्या 2 नद्या व्यतिरिक्त अजून एक नदी आहे ती म्हणजे दामोदर. ह्या भारतातील अशा प्रमुख 3 नद्या आहेत ज्या की खलदरीतून वाहतात. सो स्टेटमेंट सेकंड चुकीचं आहे. नर्मदा, तापी आणि दामोदर या 3 नद्या आहेत ते खलदरीतून वाहतात. नर्मदा नदी भारतातील सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला की भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती? सो नर्मदा आहे. आणि महाराष्ट्रातील किनारपट्टी ही रिया प्रकारची आपल्याला पाहायला मिळतं. क्वेश्चन 16 पहा, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाची लांबी किती आहे? अ 480 किलोमीटर, ब 410 किलोमीटर, क 440 किलोमीटर आणि ड 460 किलोमीटर. सो एकूण पश्चिम घाटाची लांबी आहे तो विस्तारलेला आहे. पश्चिम घाट आपल्याला नाशिकपासून ते कन्याकुमारीपर्यंत आपल्याला विस्तारलेला दिसतो. जवळपास त्याची लांबी एकूण भारतातील 1600 किलोमीटर आहे. या 1600 किलोमीटरपैकी किती लांबी आहे महाराष्ट्रातील आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे 440 किलोमीटर महाराष्ट्रातील त्याची लांबी आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न 17वा पहा, पाणी व जमीन व्यवस्थापन संस्थेचे केंद्र किंवा ज्याला वाल्मिकी केंद्र असं म्हटलं जातं ते डॉट डॉट येथे आहे. अ अहमदनगर, ब नागपूर, क औरंगाबाद, ड कोल्हापूर. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं जे केंद्र आहे ते औरंगाबाद या डिस्ट्रिक्टमध्ये आहे. लक्षात ठेवा. 18वा प्रश्न पहा, यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते जिल्हे आहेत? मॅपिंग ज्याचं व्यवस्थित आहे त्याचं या प्रश्नाचं उत्तर एका सेकंद सुद्धा निघू शकतं. ओके. ए गडचिरोली, बी चंद्रपूर, सी अमरावती, डी वाशिम. पर्याय देण्यात आलेले आहेत. अ मध्ये ABC, ब मध्ये BCD, क मध्ये AB आणि ड मध्ये AD. सो यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते जिल्हे आहेत? पर्याय ए पाहूया. गडचिरोली हा यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेस आहेच का हा जिल्हा? हो, बरोबर आहे. त्यानंतर चंद्रपूर आहे का? आहे, बरोबर आहे. सो AB हे ऑप्शन येतात. ड हा ऑप्शन जातो, राहिले ऑप्शन. त्याचप्रमाणे ब सुद्धा जातो, राहिले ऑप्शन अ आणि क. सो अमरावती हे डिस्ट्रिक्ट यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तरेस आहे. सो पर्याय
ए पण जातो, राहिला पर्याय आपल्याला क. एलिमिनेशन मेथडद्वारे आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. ओके, ही स्किल ठेवा. ओके, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे, 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे ए आणि बी. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हे यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेस आहेत आणि वाशिम हा जिल्हा वायव्य भागात दिसून येतो. ओके, यवतमाळ जिल्ह्याचा. ओके, प्रश्न 19वा. आम्लधर्मीय अग्निजन्य खडकात सिलिकाचे प्रमाण किती टक्के असते? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. हा PIQ आहे. ओके, अ 30%, ब 60%, क 70%, ड 80%. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो, आम्लधर्मीय अग्निजन्य खडकामध्ये सिलिकाचे जे प्रमाण आहे ते 80% असते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे, कारण PIQ हे रिपीट होतात, जसेच्या तसे ऑप्शन न बदलता सुद्धा विद्यार्थ्यांनो. त्यामुळे जास्तीत जास्त PIQ म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपरची जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस ठेवा. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. शेवटचा प्रश्न आहे, सतलज नदी भारतात कोणत्या खिंडीतून प्रवेश करते? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. अ शिपकिला खिंड, ब बोमडी खिंड, क नथुला आणि ड यापैकी नाही. सो भारतात सतलज नदी आहे ती शिपकिला या खिंडीतून प्रवेश करते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. भारतातील इतर खिंडी आहेत त्या सुद्धा करून ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. ओके, अशा प्रकारे आपण महत्त्वपूर्ण असे 20 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. पुढील लेक्चरमध्ये चालू घडामोडी आणि उर्वरित भूगोल म्हणजे स्टेट बोर्डमधील इतर राहिलेले भाग त्या रिलेटेड क्वेश्चन येतीलच. त्या लेक्चरची अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनल तुम्ही शेअर केलं नसेल तर आवर्जून शेअर करा. आपल्या मित्र मैत्रिणींना त्याचप्रमाणे जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे त्यांना सुद्धा शेअर करा. ओके, तुमचा थांबवितच भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.